दरम्यान अभिजित दिपके यांच्या देखील आईवडिलांची प्रतिक्रिया येते. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. खूप आनंद झाला, एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला. त्या आनंदाला त्याच्या प्रामाणिकपणेला यश आलेले, प्रामाणिकपणेला खूप मोठं यश आलं त्याच्या. आता लवकरात लवकर घरी यावं. मी आता त्याच्याशी बोलल्यानंतर संध्याकाळी त्याला म्हणते उद्या ये, नाही तर आम्ही तुला घ्यायला येतो, म्हणून आता तयारी करूनच हे करतो आम्ही. त्याला आल्यावर काय करणार? आल्यावर काही नाही, त्याला मिठी मारणार, त्याला ओवळणार त्याला. त्यांनी मागे ओवाळू नाही दिलं आम्हाला, ओवळायचं नाही म्हणे. मम्मी मी काय मोठा पराक्रम केला नाही, काही नाही, त्याच्यामुळे तुम्ही ओवाळायचं नाही म्हणे. अखेर राजीनामा दिला आहे, हे यश आहे. हो यश आहे ना, ते मुलांचं यश आहे, ते मुलांचं यश आहे, ते सगळ्या मुलांचं यश आहे. जेवढे आंदोलनाला होते सहभागी जागोजागी, सगळे मुलांचं यश आहे त्याच्यामध्ये. धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मनाचा खूप मोठेपणा दाखवलेला आहे. कारण त्यांचा राजीनामा याच्यावर यूट्यूबवर मी वाचलेला आहे. त्यांच्या राजीनाम्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणलं की विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आता सोडून द्यावं आणि अभ्यासाकडे, शिक्षणाकडे लक्ष द्यावं. हा खूप मनाचा मोठेपणा आहे. आजकाल कोणी सरपंचाची खुर्चीसुद्धा सोडत नाही की ज्या ग्रामपंचायतमध्ये 5 पैशाचं इन्कम नसतं, पण ती खुर्चीसुद्धा सरपंचाची कोणी सोडत नाही. पण एवढं मोठं पद सोडणं, आणि पद सोडताना सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाच विचार केलेला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. या घटनेकडे कुणीही जय किंवा पराजय या दृष्टिकोनातून पाहू नये. अभिजितसुद्धा उच्च विद्याभूषित आहे. त्यांनी काही विचार करूनच त्याचे मुद्दे मांडलेले होते आणि त्याला यश मिळाले.